सोलापूर शहरात संघर्ष सेनेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचा सन्मान करण्यात आला। संघर्ष सेनेचे पदाधिकारी शेखर बंगाळे यांनी मोकाट कुत्र्यांना दूध चपाती खाऊ घालत गुलाबाचा हार घालून सन्मान केला। भिडे गुरुजींना चावलेल्या कुत्र्याला संरक्षण द्या, तो ऐतिहासिक असा कुत्रा आहे। कुत्रा हा नेहमी प्रामाणिकपणे काम करणारा कुत्रा आहे। भटका असो किंवा पाळीव असो, त्यामध्ये प्रामाणिकपणा असतोच। त्या ऐतिहासिक कुत्र्याला अगर सोलापुरात आणले तर त्याचा आम्ही वाजत गाजत स्वागत करणार, असं शेखर बंगाळे यांनी प्रतिक्रिया दिली। भीमा कोरेगाव प्रकरणामुळे कुत्र्याने चावा घेतला असेल। सोलापूरमधील संघर्ष सेनेचे पदाधिकारी शेखर बंगाळे यांनी माध्यमांना माहिती देताना भीमा कोरेगावचा उल्लेख केला। भीमा कोरेगाव दंगलीत मनोहर भिडे यांचे नाव आले होते, त्यामुळे सांगलीतल्या त्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला असेल, असं शेखर बंगाळे यांनी म्हटलंय। शेखर बंगाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमधील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना दूध चपाती खाऊ घालत त्यांना पोटभर अन्नदान केले। गुलाबांचा हार भटक्या कुत्र्यांना घालून त्यांचा सन्मान केला। भिडे गुरुजींना चावा घेणाऱ्या त्या भटक्या कुत्र्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली। माणसात प्रामाणिकपणा राहिला नाही, कुत्र्यात मात्र खूप प्रामाणिकपणा आहे, असं देखील बंगाळे यांनी ठोमणा मारला। काय आज तुम्ही कुत्र्यांचा भटक्या कुत्र्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांना हार बीर घातलेला आहे, कशामुळे काय नवस होतं तुमचं? नमस्कार, मी शेखर बंगाळे, संघर्ष सेना संस्थापक। आज सोलापुरातील संघटनेच्या वतीनं काल 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमावरून येत असताना एक माथे फिरू आणि वारंवार चुकीचं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे, त्याचबरोबर भीमा कोरेगावचा मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी मनोहर भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतला असं प्रसार माध्यमातून आमच्या निदर्शनास आलं। खरोखरच साहेब, कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी जर कुठला असेल तर कुत्रा अनेक वर्षानुवर्षे त्याची ख्याती आहे। आज तुम्ही डॉग स्क्वॉड श्वान पथकामध्ये अनेक कुत्र्यांनी या ठिकाणी खून झालेले असतील, महाराष्ट्रामध्ये अनेक खून झाले, त्याचबरोबर अनेक गुन्हेगारांचा छडा लावण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे। आणि त्या कुत्र्यांचं मी अभिनंदन करतो की जे कुत्रं त्या मनोहर भिडेला चावलं त्या कुत्र्याचं आणि पूर्ण कुत्र्यांच्या प्रजातीचं मी अभिनंदन करतो, कारण अतिशय प्रामाणिक असा प्राणी, अतिशय कधीही कुठल्याही मालकासोबत गद्दार न असताना कुठेही तुम्ही एखादा बंगला घ्या किंवा एखादा कुठलीही कॉलनी घ्या, त्या ठिकाणी कुत्रे असतात। ते बाहेरचे अनोळखी लोक आले किंवा काही व्यसनाधीन लोक आले किंवा मनुवादी लोक आले, असे समाजाला घातक दहशतवादी लोक आले तर ते भुकत असतात। आणि खरोखरच अशा प्रकारचं जे काही कुत्र्यानं जे काही केलेलं आहे ते कुत्र्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यामुळं संघटनेच्या वतीनं आम्ही सोलापुरातील कुत्र्यांना हार घालून, जे काही मोकाट कुत्रे आहेत त्यांचा हार घालून, त्यांना दूध पाजून चपाती खाऊ, तूप लावलेली चपाती खाऊ घालून या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आज महाराष्ट्र शासनाला एक मागणी आहे की जे काय मनोहर भिडेला जे चावलेलं कुत्रं आहे त्याला संरक्षण मिळावं, कारण हा अतिशय घातकी आणि एकदम खुनशी माणूस आहे। त्यामुळं त्या कुत्र्याच्या जीविताला धोका निर्माण झाला असण्याची शक्यता समाजातल्या विविध प्रसार माध्यमातून येते आहे। तर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या कुत्र्याला संरक्षण मिळावं। आणि त्याचबरोबर जे काही कुत्रे आम्ही सोलापूरमध्ये संघर्ष सेनेच्या वतीनं ठिकठिकाणी आज उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या कुत्र्यांना पाणी देण्याचं काम किंवा पानपोई, कुत्र्यांसाठी जनावरांसाठी पानपोई देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि नक्कीच महाराष्ट्र शासनानं या जो काही शोधलेला आरोपी आहे त्याला नक्कीच त्यांनी शिक्षा द्यावी। मनोहर भिडे यांना कुठलीही, आजपर्यंत तुम्ही अनेक वक्तव्य बघा, महात्मा फुलेंच्या विरोधामध्ये असतील किंवा इतर आंबे खाल्ल्यावर लेकरं होईल अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करून स्वतःकडे मीडियाचं लक्ष वेधण्याचं काम हा माणूस करत असतो। त्यामुळं त्या कुत्र्याचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांना हार घालून त्या ठिकाणी आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि सत्कार समारंभ केलेला आहे। आणि नक्की जे काही कुत्रा त्यांना चावलेला आहे तो कुत्रा सोलापूरमध्ये आणावा आणि त्याचा आम्ही वाजत गाजत मिरवणूक या सोलापूरमध्ये काढू, अशी आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर करतो। म्हणजे कुत्र्याचं तुम्ही प्रामाणिकपणाचं उदाहरण दिलेलं आहे, कुत्रे प्रामाणिक असताना तो पण कुत्रा प्रामाणिक होता? नक्कीच प्रामाणिक, सर्व कुत्र्यांना प्रामाणिक म्हणलेलं आहे। आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रामाणिक कुठला प्राणी असेल तर अनेक वर्षानुवर्ष फक्त कुत्रा, अनेक कुत्र्यांनी आतापर्यंत इतिहास केलेला आहे। तसंच या ठिकाणी हे ऐतिहासिक कुत्रं ह्या सोलापूरमध्ये आम्ही वाजत गाजत त्याची मिरवणूक काढणार आहोत, असं आपल्या माध्यमातून जाहीर करतो।